हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण प्रिंटेड ब्लाऊज कटिंग कसा करायचा तो शिकणार आहे. तर मी ब्लाऊज ऑलरेडी कटिंग केला आहे. तर तो मी कसा कटिंग केला हा फक्त तुम्हाला हे पीस मी एकमेकाला जोडून दाखवत आहे मी कसा कटिंग केला आहे. तर हे बघा, मी हे एकमेकाला चिपकून तुम्हाला दाखवते. हे बघा, ही शिलाई दिसते. तर मी कसा छोटी लेस गळ्याच्या बाजूची कशी कट केली आहे आणि मागील भाग मी असा बाजूला ठेवून मोठा गळा कट केला आहे आणि जी लेस होती गळ्यासाठी ती मी कट करून बाजूला काढली आणि ती पुढच्या गळ्याला मी अशी अटॅच करणार आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीनं. तर आपण हे माझा पुढील भाग असा आहे. आपला पुढील भाग रेडी आहे. पाठीमागचा भाग मी असा घेतला आहे आणि बाही पण मी तुम्हाला दाखवते याची कशी होती. तर ही बाही अशी प्रिंटेड होती. तर मी हिला पण ह्या पद्धतीनं कट केली आहे आणि हिला एका बाहीला मी ऑलरेडी जॉईंट पण दिला आहे. हे बघा, तर हे ह्या पद्धतीने प्रिंटेड ब्लाऊज होता. चला आता आपण पहिला पुढील गळा बनवून घेऊया. तर मी हा पंचकोनी गळा घेतला आहे पुढचा आणि प्रिन्सेस ब्लाऊज आहे हा माझा आणि तिरकी पट्टी मी गळ्यासाठी घेतली आहे आणि पंचकोनी ठिकाणी आपण हे बघा अशी मी दाखवली ह्या पद्धतीनं चुनी टाकायचे, सुई खाली अटकवायचे आणि दाब उचलून आपल्याला ब्लाऊज फिरवायचा आहे ह्या पद्धतीनं. आता आपली ही गळ्याच्या बाजूनी पट्टी लावून कंप्लीट आहे. एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपण कट करून काढत आहे आणि ह्याला पंचकोनी जिथं कोण बनला आहे तिथं आपल्याला कट मारायचा आहे. कट व्यवस्थित मारायचा आहे आणि एकच कट मारायचा आहे. आता मी दाब शिलाई मारून घेतली आणि सगळा कपडा मी आतमध्ये फोल्ड करून आणि एक शिलाई मारून घेतली. तर आपली गळ्याची पट्टी लावून तयार आहे गळा. आता आपण लेस कशी अटॅच करायची ते शिकू. त्यासाठी मी आधी लेसला एक कट मारून घेतला जिथं कोण आहे तिथं आणि एक्स्ट्रा जो कपडा आपण बाजूनी सोडला होता जास्त तो आपण आतमध्ये त्या लेसच्या साईडला फोल्ड करून घेणार आहे. ह्या पद्धतीनं कट मारल्यामुळं आपल्याला तिथं पंचकोनी कोण व्यवस्थित फोल्ड होतो. हे बघा, आणि आता सगळ्यात पहिला आपण कोणाला हा टच करून ठेवणार आहे लेस आणि मग आपण बाकीची लेस लावायला घेणार आहे ह्या पद्धतीनं. ही माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक मला तुम्ही नक्की करा. एक्स्ट्रा कपडा पण कट करून टाकणार आहे आणि इकडं पण आपण दुसऱ्या बाजूला पण आपण एक्स्ट्रा कपडा ठेवला आहे तो पण आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे. आणि इथं आता बघा, ही एक फोल्ड आलाय, दुसरा फोल्ड त्याच्यावरच घ्यायचा. हे असा मी जसं दाखवते हा घेतला तर तुमचा पंचकोनी कोणे परफेक्ट बनतील. आणि मी जसं दाखवते सुई खाली अटकवायची, दाब उचलायचा आणि ब्लाऊज फिरवायचा. असं केलं तर तुमचा जिथं मी ज्या पद्धतीनं तुम्हाला टिप्स देते सांगते असं जर केला तर तुमचा हा फिनिशिंगसोबत ब्लाऊजला लेस लावून ब्लाऊज रेडी असेल. तर दुसऱ्या बाजूला पण तुम्ही लावून घ्या. आता आपण पाठीमागच्या भाग घेऊया, त्याच्यावर काम करूया. तर आता मी ऑलरेडी अस्तर आणि ब्लाऊज उलटा मी अस्तर कटिंग करून घेतला आहे. तर पहिला आपण गळ्याला शिलाई मारून घेऊया. आपण पाठीमागं पण पंचकोनी गळ्याचा आहे तर आपण पंचकोनी गळ्याला एक कट मारायचं आहे, फक्त एक कट मारायचं आहे आपल्याला. आणि आपण कायम सांगतो त्या पद्धतीनं पहिले आपली अस्तरकडच्या साईडला एक दाब शिलाई येते. तर ह्या पद्धतीनं दाब शिलाई घ्यायची. तुम्ही कॅनव्हास लावू, पट्टी लावू, गळा उलटा करा, पण दाब शिलाई मारणं गरजेचं आहे. तर अस्तरकडच्या साईडला कायम दाब शिलाई मारा. ब्लाऊज किंवा ड्रेस फिनिशिंगला खूप सुंदर बसेल. आणि त्याच्यानंतर आपली ही फिनिशिंग शिलाई पण मारून झाली, म्हणजे सगळा कपडा आपण आतमध्ये केला आणि अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आपण एकमेकाला हे शिवून एकमेकाला अटॅच करत आहे. तर ह्या पद्धतीनं आपली मागचा गळा रेडी झाला आहे. तुम्ही हा गळा इथं पण टॉप करू शकता, पण मला याला एक सिल्वर कलरची पायपिंग लावायची. त्यासाठी मी सिल्वर कपडा घेतला आहे, त्याच्या आतमध्ये मी दाखवली अशी डोरीवाली पायपिंग टाकली आहे. तर ही पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवली आहे. आणि जर तुम्हाला ही कशी बनवायची शिकायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल. आणि हां, आता पंचकोनी गळा आहे. आपला गोल असेल तर आपल्याला कट करायची गरज नाही, पण पंचकोनी गळा आहे तिथं कोणाच्या ठिकाणी ही लेस फिरली जात नाही. तर आपल्याला मी जशी दाखवली अशी कट करायचे आणि पुढची लेस त्याच्यावर ठेवायची आहे. म्हणजे
शिलाई मारणं सोपं जातं, खाली ठेवली तर ती अटकते. तर ह्या पद्धतीनं करायचं आहे. तर आपली लेस अटॅच झालेली आहे, सॉरी पायपिंग आपली अटॅच झालेली आहे. आणि इथं तुम्हाला हवी तर हात शिलाई करू शकता, मी ह्याच्यावर पण शिलाईच मारून घेते. हे बघा, आपण आतमध्ये ढकललेला कपडा तर एक्स्ट्रा होता तर तो मी कट करून टाकला आणि मी जसं दाखवते ह्याप्रमाणे आपली त्याच्यावर पण शिलाई झाली. म्हणजे आता इथं आपल्याला हात शिलाई करायची गरज नाही. तर हा बघा याचा लूक असा दिसतो. आता इथं आपण मध्ये कपडा वेस्ट म्हणून बाजूला काढला होता, तर आपण काय करणार आहे, काच बटन पट्टी जशी आपण पुढं लावतो सेम तशीच पाटी पण लावून घेणार आहे. आणि हे डायरेक्ट मी जसं दाखवते असं बिलकुल करायचं नाही. जरी तुम्ही पाठीमागचा गळा असेल तरी तो पाठीमागचा फिनिशिंगला बिलकुल चांगलं दिसत नाही. कायम आपण एक दाब शिलाई आणि एक फिनिशिंग शिलाई आपल्याला घ्यायचीच आहे. आणि ह्या पद्धतीनं आपला पाठीमागची ही हुक पट्टी रेडी झालेली आहे. हे बघा, एक्स्ट्रा धागे सगळे मी कट करून काढत आहे. आणि ट्रक्स ह्या पद्धतीनं ट्रक्स तुम्हाला घ्यायचा आहे. ट्रक्स कसा घ्यायचा याचासुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे. आपली ही पुढची लेस अशी दिसते आहे. हे बघा किती सुंदर फिनिशिंग सोबत आली आहे. आणि पाठीमागची दोन्ही लेस आपल्याला लावून तयार आहेत. हे बघा पायपिंग आणि हे एकमेकाला असं अटॅच होणार आहे. हे बघा, तर खाली मी बाकीचा राहिलेला ब्लाऊज रेडी करून घेते. हे बघा, ह्या पद्धतीनं मी आईपट्टी पण बनवली. आणि आता मी इथं हुक आई पण तुम्ही लावू शकता, पण मला ही जिचा ब्लाऊज आहे त्या मुलीनं मला सांगितले तिला पाठीमागं हुक नको आहे, तर मी हे शिवून पूर्ण पॅक करत आहे. हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे. हे बघा, पण पॅक चांगलं मजबूत करा. आणि आता हे बघा दिसतंय, हे बघा किती सुंदर पॅक झालं आहे. आणि इथं आपण हातशिलाई करणार आहे. जेव्हा आपण कमरेची हातशिलाई करतो तेव्हा ही पण आपण हातशिलाई कंप्लीट करणार आहे. आपला पाठीमागचा ब्लाऊज, पाठीमागचा भाग रेडी आहे. पुढची पण हुकाई पट्टी माझी लावून तयार आहे. तर हे बघा. आणि आता शोल्डर कसं जोडायचं, कारण ही दोन्ही कपडे आपण फोल्ड केले आहेत आणि आपण पॅक पण केले आहेत शिलाई मारून. तर मी दाखवते ह्या पद्धतीने तुम्हाला हे पॅक करायचे आहेत. 2 शिलाई मारून व्यवस्थित पॅक करायचं आहे. आणि आपल्या गळ्याकडच्या साईडला शोल्डर पट्टी बाहेर यायला नको म्हणून हे बघा ह्या पद्धतीने एका साईडला ते शोल्डरचा जो अर्धा इंच कपडा आतमध्ये तो असा पॅक करून घ्यायचा आहे. कोणत्याही एका बाजूला तुम्हाला पॅक करायचं आहे, जेणेकरून तो बाहेर डोकवायला नको. हे बघा, मी दोन्ही बाजूने केला आहे. आपला हा ब्लाऊज रेडी झाला आहे. बघा किती सुंदर फिनिशिंग सोबत आला आहे. थँक्यू.